शंकर आणि त्याच्या सोबत आमिर ही जोडी मैदानावरती पाहतोय. तर आता नजर कमी झाली त्यामुळे लांबचं जवळचं दिसणं बंद झालंय. संदेश पाटील कर्जत तालुक्यातून पहिल्यांदा रतनबुवा खेळणारा खेळाडू कोण होता तो संदेश पाटील. तर मॅन ऑफ द मॅच भावेश यायचं आपण मॅन ऑफ द मॅच साठी. भावेश शंकर स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आमिर. 5 षटकांचा सामना आजच्या ग्रुप मधील तिसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. चौथा सामना बिग फाईट असणार आहे. काल बरोबर मालेगाव वर्सेस श्री 11 मारेकेवाडी ही मॅच आपण पाहणार आहोत. जरूर मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय. तर यानंतर आपण ऐकूया आवाज आमचे साथी समालोचक योगेशजी ढोले यांचा आवाज. Lucky. चेंडूवरती संदेश पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण. पहिला चेंडूवरती षटकार. जरूर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी देऊया आपण. पुन्हा एकदा बॅक टू बॅक लॉंग ऑफला चाललाय चेंडू सीमा पलीकडे. आणखीन एक षटकार. संदेश पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलंय फलंदाज शंकर पाटील. हे नाव खऱ्या अर्थानं सातत्यानं चर्चेत राहिलंय कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये आणि त्याच्या विरोधामध्ये आक्रमक बॅटिंग. अगदी फ्लाइंग स्टार्ट देत असताना सुरुवात दमदार झाली आहे बुतिवली टीमची. बॅक टू बॅक षटकार. या स्विच इट करायचं होतं. याच्या शुभ असते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया. या भावेश आपण समोर या. थँक्यू सर. जाऊया मॅच कडे जिथे 2 षटकार आले त्यानंतर संदेश पाटीलच्या विरोधामध्ये कमबॅक 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 करणार नाही तो संदेश पाटील कसला. बॅक टू बॅक 2 चेंडू इथून अगदी आपण पाहतो आता निर्धाव आलेत. दाबा धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील 12. 4 चेंडू इथून समाप्त झालेत P1च्या पहिल्या षटकामध्ये. पुढे येऊन हा फटका फसलाय. हवेमध्ये होता. शॉट्स षटकार आले संदेश पाटीलच्या विरोधामध्ये. आपण पाहतो शंकरच्या बॅट मधून कदाचित नवीन चेंडू होता. ग्रीप करणं थोडस कठीण असतं. सटकले असतील चेंडू परंतु संदेश पाटीलनं त्यानंतर अगदी पलटवार केलाय. 2 डॉट बॉल. त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना अगदी विकेट देखील मिळवली आहे शंकर या फलंदाजाची. जबरदस्त स्पेल हाताळत असताना आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला संदेश पाटील हा देखील फटका हवेमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये अगदी वाईड आहेत तोपर्यंत पोहोचतील. 1 धाबेतून कंप्लीट झाली आहे. 1 धाव आली आहे. धाबा धाव फलकावरती अगदी आपल्याला इथून पाहायला मिळतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 13 धाबा. बघा पहिला 2 चेंडूवरती बिग षटकार आले. त्यानंतर मात्र 2 डॉट बॉल. थोडस प्रेशर टाकण्याचं काम केलं संदेश पाटीलनं आणि त्यानंतर मात्र अगदी शंकरला फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तिथे अगदी आपण पाहतोय ना
शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाडला. अगदी स्वतःला स्ट्रेच करत असताना, अगदी उडी मारत असताना आज झेल कॅरी झाला. त्यानंतर मात्र अगदी आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव आली. एक षटकाचा खेळ इथून समाप्त झाला. एक षटकामध्ये धावफलकावरती प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बुतुली टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. 1-13 एक जबरदस्त मॅच, एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय फ्रेंच चषक 2025 दामतकरांचं हे आयोजन दर्जेदार असं आयोजन आपण पाहताय. ही रजनी स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये बुतुली आणि त्यांच्या विपक्षामध्ये सम्राट 11 नेरल. ऑन साइडला फुलटॉस होता, फ्लिक केलं, पाठवलंय चेंडूला सीमा पार, लॉंग लेगला क्लिअर करत असताना आणखीन एक दर्जेदार षटकार. इथून अगदी आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती ऑन साइडला हा फटका अगदी आपण पाहतो अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी फक्त सिंगलच पाहायला मिळेल. सन्माननीय ऋषी पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. दरम्यान धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 19. हा देखील चांगला बॉल यावेळी डिलिव्हर केलाय गोलंदाज ऋषी. चांगला बॉल अगदी आपण पाहताय फुल लेनचा बॉल होता. इथून आपण पाहतो एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील अगदी 21 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 21 धावा दुसऱ्या षटकामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतात. ऋषी गोलंदाजीसाठी आलेत. 3 बॉल त्यांना आतापर्यंत फेकलेत, 8 धावा खर्च केल्यात. एक चांगली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आले. अगदी आपण पाहताय बरेचसे क्रिकेट चाहते, बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅप ट्रॅकर होता, आखुटापाचा चेंडू अगदी खडे खेळण्याचा प्रयत्न कट करायचा होता, परंतु वेगवान चेंडू होता. प्रत्युत्तर नाहीये, डॉट बॉल आलाय. अगदी आपण पाहतो ना या डॉट बॉलच्या आता इथून गरज असेल सम्राट 11 टीमला. हा डॉट बॉल आला, या डॉट बॉलने अगदी धावफलक आपल्याला तिथेच पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. ऋषीचं हे षटक पहिल्या चेंडू होती षटकात, त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर मात्र डॉट बॉल महेशच्या विरोधामध्ये. यावेळी अगदी स्क्वेअर कट केलाय, इनफिल्डला क्लिअर केलं. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, प्रयत्न कमालीचे त्या ठिकाणी फिल्डरचे पाहायला मिळतात. डीप मध्ये चेंडूला अडवलं गेलं, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी देखील इथून कंप्लीट होते. अगदी जर पाहायला गेलं ना तर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते सम्राट 11 नेरळ टीम कडनं. प्रयत्न केले जातात, प्रयत्नांची परिकष्टा फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. धाबा वाचवण्याचा खऱ्या अर्थ प्रयत्न इथून फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये होताना पाहायला मिळतंय. एक जबरदस्त मॅच खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर बुतुली टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे इथून त्यांना टार्गेट सेट करायचंय, एक मोठ्या टार्गेट कडे त्यांना पाहायचंय. इथून टार्गेट सेट झालं तर अगदी आपण पाहताना समोरची देखील आपण पाहताय सम्राट 11 जी बलाढ्य टीम आहे. संदेश पाटील सारखा एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू त्या टीमचा हिस्सा आहे. त्या टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला धावसंख्या उभा राहायची आहे. यावेळी आउटसाइड लेग स्टंप, व्हाईट बॉल. आमचे हरेशजी कलारी सर आम्हाला सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. अव्वांतरची धावफलकावरती ऍड होईल. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 1-25. ऋषीचं हे षटक आतापर्यंत सर्व काही ठीक होतं. हा व्हाईट बॉल आला, एक्स्ट्राची धाव आली. आक्रमण करायचं होतं, फटका फसलाय. बंटी आले चेंडू खाली, त्यांनी पकडलाय झेल. फलंदाज आणखीन एक बाद. ऋषी पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल आणि
संदेश पाटील यांचे बंधू आहेत आणि त्यांच्याकडनं एक कॅश प्राइज आहे. कोणताही गोलंदाज, सम्राट 11 नेरळ टीमचा कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक इथून जर का मिळवली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सन्माननीय ऋषी पाटील यांच्याकडनं एक जबरदस्त मॅच, एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये संदेश पाटील दुसऱ्या स्पेल मध्ये पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, दमदार आहे, जाईल लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. हा आणखीन एक बिग हिट. वरती आपण पाहताय फलंदाज महेशच्या बाट मधून हा दुसरा षटकार आहे. संदेश पाटीलच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आक्रमण स्वीकारलंय आणि तिसरं षटक प्रगती पथावरती असताना इथे मात्र शॉर्ट बॉल होता, त्याला हुक करत असताना अगदी पाठीमागे फाईन लेगला चाललाय बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार, मिळतील 4 धावा. थँक्यू, धन्यवाद डीजे. धावा धाव फलकावरती आपण पाहताय इथून आपल्याला पाहायला मिळतात 35, 2 बाद 35 धावा धाव फलकावरती. महेश आणि त्याच्या साथीनं गणेश मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल मध्ये 21 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय महेश. फटका चांगला आहे यावेळी, अगदी आपण पाहतो लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. फेकी थोडीशी वाईड आहे परंतु ऍडजस्ट करून घेतील संदेश पाटील. एकच जाबेतून आपल्याला पाहायला मिळतीये. धावा धाव फलकावरती 36, 2 बाद 36 धावा धाव फलकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते बुतुली टीम. जबरदस्त स्टार्ट, अगदी फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला देत असताना गरज आहे, कारण की टार्गेट सेट करायचं आहे, स्टार्टची गरज आहे आणि तो स्टार्ट महेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मिस टायमिंग हवेमध्ये यष्टीरक्षक आले, चेंडू खाली झेल कॅरी केलाय आणि इथे पाहतोय आपण आणखीन एक विकेट. आणखीन एक विकेट आली आहे. गणेश इथून बाद झालेत. संदेश पाटीलच्या विरोधामध्ये त्यांना देखील आक्रमण करायचं होतं परंतु फटका फसला. अगदी आपण पाहतोय चेंडू यष्टीरक्षकांना झेल कॅरी केला त्या ठिकाणी. तिसरी विकेट आली आहे 36 या धावसंख्येवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना संदेश पाटील यांचं दुसरा स्पेल. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत, 24 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळी अगदी फुल लेनचा बॉल समोरच्या दिशेनं अगदी लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथून देखील एकच धाव पाहायला मिळेल. एका धावेने 37 धावा धाव फलकावरती. या षटकातील एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळतील. महेश 8 बॉल आणि 22 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. एक जबरदस्त इनिंग खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून बुतुली टीमच्या अगेन्स्ट बुतुली टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीनं फिंगर रोल केले होते, बाहेर निघणारा चेंडू व्हाईट बॉल पंच दर्शवतायत आणि त्याच्यावरती ही एक धाव अगदी इथून आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान पाहतो समालोचन कक्षामध्ये आणखीन एक आपण पाहतोय जे जिथेही टुर्नामेंट असून दे ज्याचा नावाचा होतो बोलबाला, आमचे सर्वांचे लाडके योगेशजी वाघ, एक सुंदर समालोचक, सुपला शॉट फेमस. आपण या ठिकाणी आलात जरूर आपण व्यासपीठावरती या. या स्पर्धेच्या माध्यमातून मी संदीप गायकवाड आयोजकांच्या वतीने तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. योगेशजी वाघ सर या आपण व्यासपीठावरती. हा देखील बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. ताकद आणि ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आणखीन एक षटकार आलाय संदेश पाटीलच्या विरोधामध्ये. धावा धाव फलकावरती 45. मी विनंती करतोय पुन्हा एकदा योगेशजी वाघ सर प्लीज या. पण बघा आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं दामतकरांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आलात, आपण व्यासपीठावरती यायचंय, आपलं हार्दिक स्वागत या ठिकाणी केला जाईल. या योगेश सर
बघा चहू बाजूने आमची माणसं आहेत सर, आणि तुम्हाला पाहिलं गेलं त्यांनी क्षणातच सांगितलं योगेशजी वाघ या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं आपण दामद नगरीत करूया हार्दिक स्वागत. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 45 धावा धाव फलकावरती, 3 विकेट इथून गमावल्यात. आणि चौथं षटक प्रगतीपथावरती. निखिल आलेत गोलंदाजीसाठी आणि इथून पहिला बॉल अव्वंतर आला. इथे फलंदाज बाद महेश चांगली इनिंग साकारत होते, परंतु इथून परतावं लागेल. चौथ्या षटकामध्ये ही महत्वपूर्ण विकेट आली आहे. निखिलला आणलं चौथ्या षटकामध्ये. पार्ट टाइम स्विमर टीमचा आपण पाहताय, आणि त्यांनी मात्र ही विकेट इथून मात्र मिळवली आहे. ज्या विकेटची प्रतीक्षा होती सम्राट 11 नेरळ टीमला, ती महत्वपूर्ण विकेट इथून येताना आपल्याला पाहायला मिळते. महेशने 8 बॉलमध्ये 9 बॉलमध्ये 22 धावा बनवल्या. एक चांगली इनिंग साकारली. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर संघाचे 3 फलंदाज अगदी लवकर परतले होते, लवकर साथ सोडली होती. त्यानंतर मात्र अगदी एका हाताने धावा बनवण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये तो करत होता. एक जबरदस्त इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर आलं, त्याचं काम त्याने इथून पूर्ण केलंय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 46. एक बॉलचा खेळ समाप्त झालाय चौथ्या षटकातील. 5 षटकांची मॅच. एक जबरदस्त गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय सम्राट 11 नेरळ टीम कडनं. चौथ्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय निखिल पहिला चेंडू अव्वंतर, त्यानंतर विकेट, ते देखील महेश. हा देखील शॉर्ट टर्म पुल करायचा होता. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला मोठा चेस आहे. अगदी सेफ लँडिंग झाली. एक धाव कंप्लीट. आणि इथे आपण पाहताय एका धाबेवरच थांबवलंय. एक धाव इथून पुरेशी आहे. एका धाबेने धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 47 धावा या धावफलकावरती आहेत. 4 बाद 47 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहताय या ठिकाणी फ्रेंच चषक 2025 दामदकरांचं हे आयोजन अगदी दर्जादार आहे. ही रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस, दुसरी रात्र या स्पर्धेची. अगदी आपण पाहतोय बरेचसे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी. हा देखील मिस टायमिंग हवेमध्ये खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आले होते, स्वतःला थांबवलं. चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. झेल कॅरी करणं फार गरजेचं होतं. अगदी वेगाने सरसावले होते, त्यानंतर स्वतःला थांबवलं. चेंडू अडवणं त्यांनी गरजेचं ठरवलं. आणि तिथून आपण पाहताय 2 धावा पुनश्च एकदा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाबेने धावफलक अगदी आपल्याला इथून पाहायला मिळतंय. ते 49 धावा धावफलकावरती. निखिल मात्र अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना. आणखीन एक चांगला बॉल. अगदी आपण पाहतो ना अगदी गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग करतात, परंतु फिंगर रोल करतात आणि अगदी बाहेरच्या बाजूने चेंडू निघून जात आहेत. फलंदाज बॅट अगदी वेगानं फिरवतात, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. इथे लिडिंग एज पाठीमागे पकडली झेल. आणखीन एक विकेट. आणि आणखीन एक विकेट आली आहे चौथ्या षटकामध्ये. आपण पाहताय निखिल
यांनी कमबॅक करून दिलं. युटर्न हवा होता खऱ्या अर्थानं. पहिल्या 3 षटकांमध्ये अगदी वेगानं चालली होती बुतुली टीम, वेगानं धावसंख्या बनवत होती. महेश मैदानाच्या आतमध्ये होता, त्या वेगाला ब्रेक लावणं फार गरजेचं होतं, त्या धावसंख्येला युटर्न घेणं फार गरजेचं होतं. आणि तिथे 4थ्या षटकामध्ये संदेश पाटील यांना अगदी स्विमर आणला. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी अगदी थोड्याच वेळामध्ये योगेश वाघ यांचं आगमन होणार आहे. त्यांचं पुनश्च एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. पुनश्च एकदा मिस टायमिंग, एसटी रक्षक आहेत. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट. काय षटक घातलंय निखिल यांनी. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या षटकासाठी. पहिल्या 3 षटकांमध्ये अगदी जर पाहायला गेलं ना तर धावसंख्येची बरसात होताना आपल्याला पाहायला मिळत होती. संदेश पाटील सारख्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये मोठे फटके येत होते, परंतु 4थ्या षटकामध्ये जिथे टीम कमबॅक पाहिजे होतं, टीमला कमबॅक पाहिजे होतं, तिथे मात्र निखिलकडे पाहिलं गेलं आणि त्यांनी मात्र आपल्या टीमला कमबॅक मिळवून दिलाय. या शतकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या 4 आणि विकेट मिळवल्यात 3. आणि विकेट हॅट्रिक साठी ऋषी पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आणि मेडन 2000 आणि मेडन षटक जर आलं तर 1000 रुपये. मी तर म्हणेन साहेब मेडन षटक साठी 2000 हवेत आणि विकेट हॅट्रिक साठी 1000, कारण की मेडन षटक टाकणं हे सोपं नाहीये. बुतुली टीम समोर आहे. टोटल 5000चं कॅश प्राइज. चला जाऊया मॅच कडे, जिथे आपण पाहताय 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 49 49 धावा, 6 बाद 49 धावा धावफलकावरती. जिथे उमेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता ना, महेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता ना, त्यावेळी अगदी असंच वाटत होतं की ही धाव संख्या अगदी 70 ते. आणि आमच्या समालोचक खऱ्या अर्थाने योगेशजी वाघ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. या साहेब आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच जॉईन व्हायचंय. आणखीन एक चांगला बॉल, अगदी परफेक्ट यॉर्कर मैदानावरती. आपण पाहताय गोलंदाज साजिद, जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना साजिद, जर्सी नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये. सेकंड एंड वरती प्रवीण, नॉर्थ सेकंड वरती मयूर. 2 बॉल आतापर्यंत फेस केलेत, 1 धाव बनवली आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला, ताकदीचा वापर, चेंडू हवाई सफर. आलाय षटकार. षटकाराला षटकारानं धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 55 धावा, 6 बाद 55. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं निर्धाव आला होता. पहिला बॉल डॉट आला होता. अगदी परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर प्रवीणच्या बॅटमधून आक्रमक फटका, षटकार. आणखीन एक चांगला बॉल, वाईड यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. इथून मात्र डिलिव्हर्ड केले जात आहेत. गोलंदाज साजी त्यांच्या माध्यमातून. डावखुरा त्याचे गोलंदाज आहेत. अगदी आपण पाहतो वेगवान पद्धतीचे चेंडू इथून मात्र डिलिव्हर्ड करत असताना एक लाईन, एक अँगल न इथून गोलंदाजी विथ द स्पिन. फटका चांगला आहे, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे जाईल. येतोय चौकार, मिळतील 4 धावा. एकोणसाठ धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी 59 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात बुतुली टीमच्या. पुनश्च एकदा लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं. हा आणखीन एक चौकार प्रवीणच्या बॅटमधून. फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात
बोतुली टीम जबरदस्त खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण 6 बॉल मध्ये 15 धाबा. यावेळी आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत अगदी होम डिलिव्हरी त्यांच्या हातामध्ये. शेवटच्या चेंडूवरती आली विकेट. लगेच दिली जाईल. दरम्यान मालेगाव टीमचा कर्णधार आणि मार्केवाडी टीमचे कर्णधार जरूर श्री 11 मार्केवाडी विपक्ष कालभैरव मालेगाव आणि टॉस करण्यासाठी आम्ही योगेशजी वाघ यांना विनंती करतो आपल्या शुभ असते. बघा नाणेफेकचा कौल. योगेश सर आतापर्यंत आपण लोकांचे टॉस करतोय ना, आता इथे टॉस साठी आपण पाहतो योगेशजी वाघ सर यांना आमंत्रित करतोय. तर जरूर आपण पाहतो योगेशजी वाघ सर यांच्या शुभ असते नाणेफेकचा कौल आपण या ठिकाणी करणार आहोत. या कालभैरव मालेगाव संघाचा कॅप्टन बघा वेल घेऊ नका आणि त्याचबरोबर श्री 11 मार्केवाडी संघाचा कॅप्टन लगेच टॉस साठी यायचे. योगेशजी वाघ खऱ्या अर्थाने पाहतोय सर आपण योगेशजी वाघ सरांना येणारी जी चॅम्पियन ट्रॉफी आहे युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. भारतीय संघाचे ज्या मॅचेस आहेत ते योगेशजी वाघ यांच्या आवाजामध्ये युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण ऐकणार आहोत खऱ्या अर्थाने. तर सरांना यांच्या कामयाबीबद्दल सर लाख 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 तुम्हाला शुभेच्छा असतील. समस्त कर्जत तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक वर्ग आणि आमच्या समस्त दामतकरांच्या वतीने तुमच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. मार्केवाडी संघ श्री 11 मार्केवाडी चला लगेच टॉस साठी. श्री 11 मार्केवाडी बघा ऑपोजिट संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. या आपण लगेच टॉस साठी लगेच. श्री 11 मार्केवाडी प्रवीणजी टमके प्रशांतजी देशमुख आज सर्व संदेश पाटलाची फॅन फॉलोइंग सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे स्वप्नील दादा सदावर्ते कंपनी या ठिकाणी पूर्णपणे उपस्थित आहेत. सम्राट नगर अंडरम मध्ये त्यांनी अनेक वर्ष वर्चस्व गाजवला आज आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. बघा श्री 11 मार्केवाडी संघ कॅप्टन प्लीज टॉस साठी या. बघा इनिंग मध्ये टॉस व्हायला पाहिजेत. श्री खांबया मार्केवाडी आज श्री 11 मार्केवाडी या नावाने खेळणार आहे. धन्यवाद दादा. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. श्री खांबया क्रिकेट संघ मार्केवाडी आज चॅम्पियन आपण पाहतो आणि इथे टॉस मागण्याचा अधिकार मार्केवाडी संघासाठी. टॉस या ठिकाणी केला जातोय. एक सुप्रसिद्ध समालोचक योगेश वाघ सर यांच्या शुभ असते हा टॉस करण्यात आला आणि टॉस जिंकला श्री 11 मार्केवाडी संघ. लकी पॅकर नरेंद्र गोमारे दादा आणि जरूर आपण पाहतोय त्यांच्या नावाने संघ खेळण्यात आणि जरूर मार्केवाडी संघ आज नरेंद्र गोमारे जरूर त्यांच्या माध्यमातून खेळणारे आणि ही स्पर्धा म्हटली गेली तर दामतकरांचा हक्काचा माणूस म्हणून आपण पाहतोय नामदेव मार्के आणि जरूर त्याची चर्चा झाली असेल. मॅचला सुरुवात झाली नामदेव. तर दादाकडून थोडा शुभेच्छा आणि संपूर्ण संघाला शुभेच्छा असतील. तर जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जिथे मी आपल्या सोबत जोडला जाईल. थोडीशी विश्रांती देऊया लंच ब्रेक देऊया आपण योगेश यांना आणि योगेशजी वाघ यांना विनंती करतोय आपण आलात
आणि जरूर आपण पाहतोय त्यांना मायक्रोफोनवरती या ठिकाणी आमंत्रित करतोय. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. सेम क्वालिटी याला. हॅलो चेक. हॅलो चेक. चला खऱ्या अर्थाने निश्चित मी सर्वप्रथम फ्रेंड्स चषक दामत या नाईटच्या रजनीमध्ये सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत. पहा काय रे याला हेडल जमली का काय हेरा बरा. यांना खईच जमला त्याला हेडल जमली यांना खईच जमला जे आरडले त्यांना. सर्वप्रथम सर्व खेळाडूंचा आणि सर्व क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत. खऱ्या अर्थाने मित्रांनो मी या हायवे वरनं जात होतो परंतु स्पर्धा पाहिली आणि खऱ्या अर्थाने मी लाईटचा शोध घेत होतो कारण मला देखील नाईटची रजनी भरवायची आणि त्यासाठी मी आलो होतो. अरे दादा यांना सहज कॉल केला पण त्यांना असा कार्यक्रम केला का काय माहिती का पाकोली सारखा बादली लायली भवरा निघाला. कार्यक्रम फिट झाला. जरूर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 27 चेंडूंना 57 धाबा बनवायचे आहेत आणि गोलंदाजी ट्रॅक मध्ये गणेश ऋषी आहे स्ट्राईक एंड वरती फलंदाज. ओहो यावेळेस फटका इथे हवेत आहे. क्षेत्राचे बॉल खाली पाहावं लागेल बस सकाराम. टाळ्या वाजल्या काय तुला मुळीत आला का काय बाहेर. हो ना जरा शांत पाहिलं तर पकडे. सुंदर झेल आणि अतिशय महत्वाचा झेल इथे कॅरी करत असताना फलंदाज होतोय बाद. विकेट. ते बाकीच्या घरपट्ट्या तिकडे पाडा 7-12 माझ्याकडे आणा. ओके कारण सरपंचाकडे जे काम आहे ते सरपंचाकडे द्या. ग्रामसेवकडे फक्त गव्हर्नमेंट काम येऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये सुंदर झेल आणि फलंदाज मात्र बाद होत असताना 7 धावा ज्या धावफलकावरती. मुकाज येणार काल आवड फोटो कडे मुकाज आहे ना ये ना बघ कंचा गायला पाहिजे. जाऊया इथे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं चालू असताना 4 चेंडूचा खेळ झाला गेलाय आणि धावफलकावरती 7 आपण पाहू शकाल. हरेजी कराळे सर आपण पाहतोय त्यांना पंचांच्या भूमिकेत एकदम चिकना दिसतात. परत वाजवून द्यावा बार का काय करावा. पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतोय. एका साईड टीम आपण पाहू शकाल सम्राट 11 नेरळ आणि त्यांच्या विरुद्ध भूतिवली या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. इथे धाबा बनवायच्या ते म्हणजे 64 धाबा त्या सम्राट 11 नेरळ क्रिकेट संघाला. जरूर ऋषिकेश पाटील सर युवा सेना अधिकारी नेरळ यांच्याकडून षटकर हॅट्रिकला 2000 पारितोषिक आहे. यावेळेस देखील फटका पचलाय. ओहो यावेळेस नो हलिंग नो डुलिंग बॅटमॅन जागीत पंप करिंग. अशी फिल्डिंग अशी बॉलिंग म्हणजे काय माहिती का ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपा फटाफट फटाफट. रडतो रे का रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे. असा काय नाही बरं का परंतु थोडीशी नाराजी पाहायला मिळते कारण की संघ मैदानाच्या आतमध्ये आपला कुठेतरी सध्या विकेट गमावतोय. आपल्याला पाठलाग करायचा विजयाचा. तिथे धावा बनवायचे आहेत 64 परंतु सध्याच्या स्थितीला 7 धाव्यांवरती दुसरा धक्का जो आपल्याला पाहायला मिळतो. निखिल मला हरिदोरी यांच्या माध्यमातून माहिती पोहोचली की सम्राट 11 नेरळ हा संघ पहिल्यांदा नाईटची ओरम क्रिकेट स्पर्धा खेळतोय. त्याच्यामध्ये एकच फक्त संदेश पाटील आहे की जो खेळलेला आहे आणि यावेळेस हो टाळ्या असं वाजवता त्याचं काय काय सांगायचं थापड्या मारता काहीतरी जरा जित्यासारख्या टाळ्या वाजवा जरूर. झेरॉक्स नको रे ओरिजिनल मार. शेवटी ओरिजिनल तो ओरिजिनल आणि झेरॉक्स तो झेरॉक्स. इथे धावा धावफलकावरती अजूनही जर पाहिलं तर 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 55 धाब्यांचं लक्ष अजूनही पार करायचं आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस म्हणजे शेंडी जाऊ तर मुंडी जाऊ नवरा मरू नाही नवरी मरो परंतु वराड्याला मजबूत जेवाय मिळो कारण की कंपल्सरी चेस स्पर्धेचा रूल्स आणि नियम आहे. इथे पाहावं लागेल.
जरा वजन सांग ना. काय सांगायचं मला माझी बीपी वाढायची. भुतिवली टीमचा 12वा खेळाडू मजबूत आहे पण तो रेकत होतो मला खुर्ची टुकून पळायची बारी होती. शंकर आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक मैदानात 4 मध्ये 2 हाताळण्यासाठी 5 षटकांची मॅच आहे. तिथे 2 षटक ही पॉवर प्लेची राहणार आहेत. स्कोरर मान आली जा ना का मानाचा खेळात जॉईन झालाय. मुतखडा तुला झालाय का त्याचं नाव सांगा. खऱ्या अर्थाने पाहू शकाल सगळ्याचे रामबाण उपाय आहेत. एक कोयलीची शेंग आणा मुतखडा झाल्यावर तिथे एक फक्त कोयली शेंग लावा खाजवा रातभर. गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल डॉट बॉल. चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळाला कारण की तिथे आलाय निर्धाव. षटक क्रमांक 2 शंकरनं सुरुवात करत असताना इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहू शकाल शंकर पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. पटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बस अशी फिल्डिंग म्हणजे तुम्हाला माहित आहे ना कंचा माझा डॉयलॉग. फिल्डर फिल्डिंग करी फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूकचा फी. अरे पण मध्ये फिल्डरची केसाची स्टाईल वेगळीच आहे रे. डायरेक्ट 15 रुपयावाला रिचार्ज मारलाय. 2 बादच्या कानपड्या फक्त सोडल्या बाकी पाठी मागे ओके म्हणजे 15 रुपयाचा रिचार्ज जरूर. इथे जाऊया धाबा धापलकोटी 10 आहेत. अजूनही जर पाहिलं तर 54 धाब्यांचं लक्ष जे पार करायचं आहे ना 22 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. शंकर तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. एक जला उंगवात एक जला मावळात. बाकी पंच तुम्ही सांभाळा आता कुठून जाईल तिसरा पाहिलं जाईल पंच पहा. आज पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल हरिजी कराळे आणि जकीन अण्णा ज्यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. परंतु तुम्ही जरा वेगळे स्टाईल ना राहिला. पोझिशन जरा चेंज करा तुमची. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय. हा आता ओके. आता एक काम करा उद्यापासून जिमला जात जा जरा पोट वाढत चाललाय तुमचा. यस त्याच्यावर ताबा ठेवा. गोलंदाज शंकर तयार. यावेळेस हलकी आता नाही. ओहो क्षेत्ररक्षक बेकार परंतु लागला बेडाकचा पाय. ज्याची बायको मुखी तो सगळ्यात सुखी. नो टंटा नो घंटा. कार्यक्रम फिट खाओ पका मीठ. धावा मिळाला 4. जय कांबळा श्री कांबळा मार्केवाडी संघाचे पॅकर जे या अगोदर आपण पाहतो संघाला पुरस्कार होते पाठीराखी आपण पाहतोय स्वप्नीलजी कांबरी त्यांच्या सोबत आपण पाहतोय दिनेशजी भगत आणि समीरजी भोईर आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मला वाटतं 5 चेंडू झाले गेलेत. शेवटचा चेंडू मात्र इथे शिल्लक आहे. आणि यस 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 पंचाचा सिग्नल आलाय आमच्यापर्यंत. इथे फलंदाज होतो बाद. विकेट. धन्यवाद डीजे. चांगलं संगीत आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तो मिस्टर टिचकुले सारखा करी तो सपोर्ट लोशन पापड मोशन टाका टाक टाका टाक गाणी झकास. काय समस्या आहे तुमची महाराज? गोलंदाज गणेश ज्याला आपण पाहू शकाल ज्याच्या माध्यमातून पहिले षटक हाताळलं होतं त्यामध्ये चिकूट भोकरासारखी बॉलिंग केलेली कारण तिथे कमीत कमी धावा खर्च केल्या होत्या. आता जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये 3 वरी राहिले 18 बॉल पाहिजे ना रे.
किधर है? कारण काय माहित आहे, हा आत्ता जरा पुढे आला. किती पण कशी कामगिरी करा. फटका इथे फसला गेलाय की काय? उंची भरपूर आहे, लांबी कमी. इथे क्षेत्ररक्षक बॉल खाली, बेकार. बस असा चांगला म्हणजे काय माहितीये का, उघड्या संघ नागडा जेलानी रातभर हिवाने मेला. नाही इलाज, झेल तर गेला तर गेला. धावा देखील 4 गेल्या. चौकार. मध्ये ही स्पर्धा आपण पाहतो. ओम साई अर्थात MTC लाईव्ह ज्यांच्या माध्यमाने ही स्पर्धा संपूर्ण जगभर. बस बघा यांची केवढा आरकोट आहे बघा. असा आरकोट म्हणजे काय माहिती का, आईजीची जेव्हा बायजीची मजा. होतो ना तेच टायमाला त्याच्यावर बक्षीस लावा. आणि आधी जर खालून काय माहित आहे का, म्हातारी बायको जीवाला आधार, आया बाया घातीली बरं उडग, म्हातारे नवरा कर, पोराला हरभऱ्या झाडावर चढायला म्हणजे खांदाव घेतला का कानात मुताय तो तयारच होतो चळकन. मग सांगतो कार गार लागला काय कडक सांगा पटकन. नरम व्हायचा. जरूर जाऊया. 23 धावा आहेत, शेवटचे 16 चेंडू 41. यावेळेस हो इथे जरूर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला. तोटकासारखा मस्तपैकी कार्यक्रम फिट झाला ठणठणीत. आणि तिथे एक सिंगल घेतली आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24 धावा. आमचे संदीप दादा ज्यांचा कराने सपोर्ट आपण पाहतोय भूतिवली टीमला, कारण की त्यांच्या जवळची टीम अगदी आपण पाहतोय आणि ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 15 चेंडू 40चं लक्ष आहे. इथून पुढे अजूनही 2 बॅट्समन बघा कसं एकमेकाच्या अंगाला मुकज आहे. एकमेकाचं मुकज आहे काय सांगायचं आहे. नेरळवाल्या हो तुमचं कपडे भारी अरे, खालतं पॅन्डी काळ्या वरतं कपडे पिवळं, काय अर्धी कावीळ झाले का काय. पहा काही असे ना. यस आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्त ना अल्पशा दरामध्ये मिळतील. त्यामधली जाहिरात, कारण हा चेंडू वाईट आलाय म्हणजे आता एक्स्ट्राची धावफलकावरती जोडली जाईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25 धावा. शेवटचे 15 चेंडू आणि 39चं लक्ष. पहा 2 अँगलने ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीचे हो फटका कडक 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 बेधडक. पा एक होता मडका, मडक्यात होता टाक. अरे तू खाली वाघ षटकार मारला 1 नंबर झाक. तिथे धावायला डीजे वाले याचा घुंगरू नको ना वाजू प्लग मला गुचकी लागल ना. डीजे वाला अशी गाणी लायतो का जे चॅटिंग वाला गडी होय त्यांचा जुना लवचा मार उपरा येईल. ब्रेकअप झाला व्हाय ते पण बेशुद्ध व्हायचं आणि ज्यांचा व्हायचं व्हाय ते पण कोमात जायचं. पहा इथे मात्र 31 धावा आणि शेवटचे 14 चेंडू आणि 33 ची गरज. मॅच मध्ये काही होऊ शकतं. भूतिवली टीम देखील तेवढीच चांगली आहे आणि सम्राट 11 नेरळ हा संघ देखील तेवढा ताकदवर आहे. मालेगाव संघ देखील तयार होत आहेत. एक एक स्टेपनी जमा होते. कोणी षटाक बाय, कोणी आतपाव आहे, कोणी 1.5 क्विंटल आहे. यावेळेस कंचा सांगतो अरे यार पहा म्हणजे काय माहिती का, नवरी कोणाची नवरा कुणाचा पण कळ लागली कुणाला. इकडे पाठीमागे कंचा सांगतो अरे यार, अरे असा मूत खडा गुतल ना वजच कुठला. पहा इथे जरूर
कारण सामना आपण पाहतोय भुतिवली आणि सम्राट 11 नेरळ, पण दामतवाला कंचा तरी इकडे आमचा बारीक सत्तो सांगतो, अरे यार काय मुत खडा गुतला का काय. हो यावेळेस देखील समोरच्या दिशेला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याच्यासाठी मोठी चेस, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, थोडीशी बेडूक चाफ्या खालची आळीकडे वरची आलेलं बास. नेरळवाले काय अर्ध भाड्यानं आणलं का काय, टाळ्या वाजवा, कठीण टाळ्या वाजायचा बापा. तिसऱ्या पंचांची मदत घेतली म्हणजे काय माहित आहे का, आता एक सरा तर मारलाय, सोनोग्राफी केल्यानंतर मग कळेल काय नॉर्मल का सिझर पाहिलं जाईल. आणि बॅट्समन ना दिल्या घरी सुखी राहावे, त्याला काहीच दखल नाही, सुखरूपी आहे बाबा. कारण तिथे फलंदाज आहे तो म्हणजे सेफ. आमचे डीके सर आपण पाहतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत, पहा त्यांची पण वेगळीच खाली, ते पंच देखील तेवढेच चांगले आहेत आणि आमचे मित्र देखील. परत पाठीमागे जे ना मला बघू दे ना, पगला तू मधीच का लोकमत नको आणू. यास पहा इक्वेशन इथून पुढे मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. कारण की धावफलकावरती 18 चेंडूचा खेळ झाला गेलाय आणि धावसंख्या बनली गेली आहे 34, 34 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून छोटीशी जाहिरात. प्रणीत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि तुमचे 12 खेळाडून तुझी घरपट्टी काय फाडली माहित आहे का, उर्फ सांगू का काय, उर्फ मोंडा. काय बाबा घरपट्ट्या निघतील, पाणीपट्ट्या तर बाकीच राहिल्या, लाईट बिल भरणं अजून शिल्लक. पहा 12 चेंडू 30 धावेची गरज. आमच्या स्कोररला काहीतरी खायला आणून द्या, तो पेन खायला लागलाय बघा. 8 महिन्यापासून उपाशी आहे का काय झालाय त्याचे का पण लक्ष द्या जरा, नाही तर मावा कुल्फी आणून काडी ठोका तोंडात. पार्ट टाइम स्कोरर आहे का, आणि मग परमानंट कुंक जेला जेव्हा जेलाय. बरं बाबा ठीक आहे, बरं माझ्याच टायमाला सगळं परमानंट गायब होता. यावेळेस हो फटका खेळण्याचा प्रयत्न होता, धाबाची संधी परंतु जमलं नाहीये. तिथे मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. याच लेग बायच्या स्वरूपात हरेजी कराळ सर आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत आणि एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 35, 35 धाबा, उर्वरित 11 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज आहे. अकरा चेंडू 29 धाबा ज्या इथून पुढे मॅच मध्ये बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मालेगाव आणि त्यांच्या विरुद्ध मार्केवाडी असा हा नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस हो खुरपून मारलाय, डुरपून मारलाय, फिल्डर वाकून आला. यास एक सिंगल घेतले, दुसरीचा प्रयत्न, ओहो बस बेकार. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. आले पहा आता ही जुनी जाहिरात. तिसऱ्या पंचांची मदत घेतली, काय घडले जाईल तोपर्यंत एकलाच रनकडी पाहिलं जाईल, चेक केलं जाईल आणि पंच आमच्यापर्यंत दर्शवतील आणि सांगतीलच. काही टेन्शन नाही, पेशंट नॉर्मल आहे आपला. फलंदाज सुरक्षित आहे कारण तिथे आपल्या जागेवरती पोहोचलाय. कारण आमचे डॉक्टरच तेवढं डेंजर आहेत.
MBBS साधना पहा डीके सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत, तिथे जरूर फलंदाज सुरक्षित आहे, परंतु यो काय माहिती का कोरडे इरीत उड्या मारायला लागला, तो वरच्या आळेदाकडे वरची आळेला कोंडायला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस फटका इथे हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि यावेळेस नो हॉलिंग नो डुलिंग, बॅटमॅन जागीत पंप 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 करिंग फलंदाज बाद. माहिती का सगळं खेळाडू बहुतेक खेळाडू म्हणजे 85% खेळाडू बिना लग्नावाला फुकाट काय माहिती का त्यांचा जुना मारतो उपऱ्या बाहेर काढल्याशिवाय येणार नाही. डीजे वाल्याचा लगीन झालाय का नाही? नाही झाला. औंदा सस्ता माग त्याला इकून टिका बघा. शेवटचे 9 चेंडू आणि 28 धावा बनवायचे आहेत इथून पुढे मॅच मध्ये. खोटा बोला पण रेठून बेला बेमटेच्या देठापासून बोला 1.5 हात बाहेर राहील तर आयडियस लावून 1 हात आतमध्ये लोटा. या दरम्यान पाहतोय दामतगावचे बिग बॅन पुन्हा टिवाले दादा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या दादा वरती. ह्या वेळेस देखील हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो भुतिवली टीमचा फिल्डर. काय सांगायचं रायचे त्यांना हे बॉल दिसत नाही का काय वाहत काय नाही बाबा, बेकार कार्यक्रम आहे. 12वा खेळाडू आवडा नाराज आहे का तोंडावर नारळ आपटला तरी पक्कन फुटल. जरा हास जरा छाती त्याची उडाय लागली. झेंडूबामा आहे का बघा ना लावा पहा. जरूर आता धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37 शेवटचे 7 बॉल आणि 27 धाब्यांची गरज आहे. यस आमचे बर्थडे बॉय जावेद भाई खुद ज्यांचं देखील इथे शुभागमन होतं. या जावेद भाई तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. रट्टा मारला पण कचपटला काय सांगायचं आहे बास. अशी अपील म्हणजे काय माहितीये का हातात नाही चुळ्यानं गावभर आरोळी म्हणजे खोटी अपील. या लेग बाईस आणि पंच सांगतायत आता धावसंख्या धावपलकावरती स्कोरर आमचे जागे झालेत कारण खडाखड आमच्यापर्यंत दाखवतायत. 38 बनल्यात शेवटचे 6 बॉल 26 ची आवश्यकता. सोएबजी डोंगरे जावेद भाई खोत जे सध्या सांगतायत. सोएबजी डोंगरे आपण कुठे आहेत आपण संपर्क साधा कारण काय माहिती आहे का तुमची उंची देखून आम्हाला चक्कर याची फूट 13.5 फूट टेप लावून कसा पण जा मागून पुढून ओके काय नाही बाबा. आता या घरपट्ट्या सगळ्या इथून निघते कारण मग काय रहिवासी कुठला मुरबाडचा दामतवाल्यांच्या घरपट्ट्या माल कशा माहित. परंतु जरूर जाऊया मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 26 धाब्यांची गरज आहे. जास्त वेळ न घेता सामना सुरू करा लगेच. गोलंदाज आमिर आलाय. 6 चेंडू 26 बनवायचे आहेत. भुतिवली ही टीम सम्राट 11 नेरळ या सामन्यामध्ये पदार्पण करणार आणि हा सामना जिंकणार ते पाहिलं जाईल. चला जास्तचा वेळ न घेता सामना सुरू करा लगेच. डाबाला शेवटचे 6 चेंडू 26 धाब्याची गरज. यास पहा आमिर आल्या तोंडाला काय थूक लायला का काय गेला बोट लायला काय बाबा. आमच्या हंपरच्या मांडीला गुंब आलाय का काय येरा पाहू शकाल. फटका इथे हवेत. याला काय माहितीये का ताप आला पण यांना जुलाबाच्या गोळ्या खाल्या. अरे मॅच चालू आहे तिकडे. यस जरा सबर कर ना जोपर्यंत इकडून योगेश वाघ ठोक सांगत नाही तोपर्यंत तो खेळा हातात धरायचा. जरूर अगदी आपण पाहू शकाल इथे मात्र
5 चेंडूंना 25 ची आवश्यकता आहे. 5 चेंडूंना 25 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतो. शेवटचे 5 बॉल 25 धावा. 5 चेंडू 25 धावा. गडी मजबूत पण रट्टा कुपोषित आलाय. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. सिंगल ना काय काम व्हायचं नाही रा आपला. धुमसा धुमशी करायला लागेल ते काम झालं तर झाला, नाही तर हरभर ठणठणीत आणि वटाणा टनाटन. कारण इथे धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू आणि 24 धावा. खऱ्या अर्थाने या 24 धावा बनवत असताना आपल्याला 4ही चेंडूवरती षटकार ठोकावे लागतील. स्कोरर बरोबर आहे का? कारण गणितात मग आडाने आहोत. 4 चेंडू 24 बनवायचे आहेत. फटका 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 क्लास आलाय. निर्णय बाकी आहे. सुमन बाऊस डाय किडनी उडते ठोक तुझा राहू दे आता. नंतर आमचा बाबू जे बिजली खडू नाही ते इजिली खडू, त्याला काय फरक नाही कारण तो ओके असतो ना. तो असं 10 गडी खांदाव जेवून हिंडल. सुपला शॉट कसा कसा काय तुम्हाला कसा वाटतो? आता सुपला शॉटचा डायरेक्टरच मला माहित आहे सुपला शॉट कंचा काय जाणायचं आहे. कोणाचे आबाला आबा म्हणून जमल का? नाही जमायचा. मग शेवटचे 3 चेंडू आणि 20 धाब्याची गरज. सुपला शॉट खऱ्या अर्थाने जरूर. यस. काय झाला? फुसका बार झाला. बेकार कार्यक्रम झाला तिथे. आता 44 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 20 धाब्याची गरज. आता 2 चेंडू 20 धावा म्हणजे बेमटे डेटापासून ताकद लागेल तर कमी पडेल. पहा आता मॅच सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 2 चेंडू 20 धावा म्हणजे कुठेतरी थोडी अडचणीत सापडत चाललेली आहे. बघा स्क्रीनवर होते बघा कसं तिघजण. हा अरे काय झालं मॅच देखता तरी चॅटिंग करता. तुम्हीच तिघजण, तुम्ही सकाराम तुकाराम कांताराम समोर स्टेट मालेगावचं का? बरोबर गड्या. कॅमेरा वाल्याने एकदम फोकस परफेक्ट केलाय. हसता बापा. यावेळेस देखील फटका इथे पुसला गेला. क्षेत्रचे बॉल खाली. ओ हो एक चेंडू आणि 20 धाब्याची गरज आहे. जेवढा मीठ टाकता येईल तेवढा मीठ टाकण्याचा प्रयत्न करा. नंतर आग आपण थांबा सध्या जाऊया. कॅमेरावाल्या बघा काय सांगा डोळं फाडून नंतर अरे डोळं बाहेर निघते ना इथं बघ. एक चेंडू आणि 20 धाब्याची गरज आहे. 44 म्हणल्यात सध्या स्थितीला भुतिवली संघ कुठेतरी विजयाची दार ही खुली करतोय. आदित्य जो आपल्याला पाहायला मिळतो 1 चेंडू 20 ज्याला फुसका बार झाला. डीजे वाले टाका मीठ.